भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये एक वेगळाच विषय चालू आहे आणि तो आहे बांगलादेशी लोकांच्या डिपोर्टेशनचा. ममता बॅनर्जींचा पक्ष बंगालमध्ये राहतोय की नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. ममता बॅनर्जींच्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे ते आपण बघितलेलीच आहे. पण ममता बॅनर्जींनी त्यांच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात आणि त्याच्या अगोदर लेफ्टनं बंगालला पूर्णपणे बांगलादेश करून टाकलं होतं. बंगाल आणि बांगलादेशमध्ये कुणीही कसंही येऊ शकत होतं, राहू शकत होतं. या सगळ्या गोष्टी अतिशय कॉमनली चालू होत्या. आतापर्यंत बंगाल आणि बांगलादेशमध्ये आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 500 किलोमीटरपेक्षा जास्त बॉर्डर आहे, ज्याच्या फेन्सिंग केलं नाही, कोणतंही कुंपण नाही. डायरेक्ट बांगलादेशमधून आपल्या आपल्या देशात कसं फिरता येतं तसं सहजपणे बंगालमध्ये येता येत होतं. अगोदर बंगालमध्ये आलेले बांगलादेशी जात नव्हते आणि मागच्या महिन्याभरापासून भारतात राहिलेले बांगलादेशी परत कधी एकदा जातोय असं त्यांना झालेलं आहे आणि त्यासाठी ते स्वतः देखील हजारो लोक पळून जात आहेत. याच्याशिवाय भारतानं देखील एक पुशिंगची पॉलिसी आणलेली आहे की कोणतेही कागदपत्र नाही, काय नाही, डायरेक्ट बॉर्डरवरती न्यायचे. ज्या बॉर्डरमधून ते घुसलेले त्याच बॉर्डरमधून त्यांना ढकलून द्यायचं आणि बांगलादेशमध्ये घालवायचं. पण आता बांगलादेशला या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय. बांगलादेशनं पहिल्यांदा इतिहासात बॉर्डरवरती, म्हणजे त्यांचा जो 50-55 वर्षाचा इतिहास आहे, भारत बांगलादेशच्या बॉर्डरवरती 60,000 बीजीबीच्या फोर्सेस तैनात केलेल्या आहेत. आता ह्या करायचं कारण काय, त्यांचं याच्या मागचं लॉजिक आणि आर्ग्युमेंट काय आहे आणि नेमकं सध्या बॉर्डरवर काय चाललंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय एकदम मराठी बाणा. बांगलादेशचा मागचा 55 वर्षांचा इतिहास बघितला तर भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या मध्ये चांगले रिलेशन्स जास्तीत जास्त वेळा राहिलेले असले तरी बांगलादेशींनी याचा फायदाच घेतलेला आहे आणि भारतामध्ये विशेषतः पश्चिम बंगालमध्ये जी सरकार आली ती देखील बांगलादेशला फायदा घेता येईल अशीच होती. त्यामुळं बांगलादेशींनी मोठ्या प्रमाणावर भारतात शिरकाव केला. लाखो आणि काही आकडेवारीनुसार करोडो बांगलादेशी हे भारतात सध्या राहत आहेत, मग वेगवेगळ्या राज्यात. आता मागच्याच काही दिवसापूर्वी आलेले होते व्हिडिओ की कर्नाटकातल्या अनेक शहरांमध्ये बांगलादेशी जथ्थेच्या जथ्थे जाऊन राहत आहेत. कारण काय, तर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि त्यामुळं त्यांना एक आशा वाटते की इथं जे बंगालमध्ये किंवा आसाममध्ये केलं जाते ते केलं जाणार नाही. त्यामुळे बांगलादेशी सध्या कर्नाटकचा आश्रय घेऊन राहिलेले आहेत आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर अंतर्गत स्थलांतर देखील भारतात होतंय. आता मुद्दा असा झालाय की जेव्हापासून सुवेंदू अधिकारींनी 9 मे 2026 ला बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर मागच्या 1 महिन्यात, म्हणजे आता 1 महिना पूर्ण झालेला आहे, 1 महिन्यात 2479 बांगलादेशींना भारतातून हुसकावून म्हणजे पुश इन करून बांगलादेशी बॉर्डर्समध्ये ढकलण्यात आलं. आता यातले 223 बांगलादेशी हे ॲक्च्युली बांगलादेशी नसून ते डायरेक्ट रोहिंग्या होते, हे बांगलादेशनंच मान्य केलेलं आहे. याच्याशिवाय बांगलादेशनं असाही क्लेम केलाय की यातले अनेक लोक भारतीय आहेत. पण भारतीय लोकांना भारत का ढकलून बांगलादेशमध्ये जाईल? जे बांगलादेशी स्वतः आपल्या तोंडानं सांगतायत की आम्ही बांगलादेशी आहोत, आम्ही चुकीच्या मार्गाने डॉक्युमेंट्स मिळवलेले होते, आम्हाला काही सरकारांनी इथल्या डॉक्युमेंट्स बनवून दिलेले होते आणि आता आम्हाला आमच्या देशात परत जायचं आहे. कारण या सर्वांना भीती कशाची वाटते, तर होल्डिंग सेंटर्स. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, बंगालमध्ये, आसाममध्ये होल्डिंग सेंटर्सची तयारी चालू झालेली आहे. जे बांगलादेशी सापडतील त्यांना होल्डिंग सेंटर्समध्ये ठेवलं जाईल जोपर्यंत बांगलादेश त्यांना स्वीकारणार नाही. त्यामुळे होल्डिंग सेंटर्समध्ये मरण्यापेक्षा आपल्या देशात गेलेलं बरं असं बांगलादेशींना वाटायला लागलं. त्यामुळे अनेक बांगलादेशी जायला तयार आहेत. पण त्यामुळे काय होतंय, तर बॉर्डरवरती कन्फ्रंटेशन होतंय. जे बांगलादेशचे बीजीबीचे लोक आहेत, तिथले बॉर्डर गार्ड्स आहेत, त्यांचं आणि बीएसएफ यांच्यामध्ये पिचले जात आहेत ते बांगलादेशी, जे चुकीच्या मार्गाने भारतात आलेले होते पण आता ज्यांना परत जायचं आहे. त्यामुळं भारतातून मोठ्या प्रमाणावर पुश इन चालू झालेला आहे आणि या पुश इनला रोखण्यासाठी बांगलादेशनं जवळजवळ 60,000 पर्सनल म्हणजे बीजीबी बॉर्डर गार्ड्स बांगलादेशचे जवान तैनात केलेत. 26 जिल्हे आहेत भारत आणि बांगलादेशच्या बॉर्डरवरती. मग यामध्ये आसाम आला, बंगाल आला, बाकीचे भारतातले राज्य आले. या सगळ्या राज्यांच्या बॉर्डर्सवरती आता सध्या 60,000 मिलिटरी तैनात केलेली आहे बांगलादेशनं आणि एकूण बांगलादेशची बीजीबीची फोर्स किती आहे, 70,000. 70,000 बॉर्डर गार्ड्सपैकी 60,000 बॉर्डर गार्ड्स हे फक्त भारताच्या बॉर्डरवर आहेत. आजपर्यंत असं कधीही झालं नव्हतं, कारण कधीही बॉर्डरची राखण करायची गरजच नव्हती. कारण त्यांचेच लोक फुकटमध्ये भारतात जात होते, भारतात जाऊन चैनी करत होते, आयुष्य जगत होते आणि बांगलादेशचा जो बोजा होता तो कमी होत होता. आता बांगलादेशचं मग याच्यावरती लॉजिक असं आहे की बांगलादेश म्हणतोय की एवढे सगळे आम्ही सैनिक तैनात करतोय याचं कारण म्हणजे भारतानं पुश इन करून कुणालाही ढकलून देऊ नये. जे काय असेल कागदोपत्री डिपोर्टेशनची प्रोसेस करावी, आम्हाला कागद पाठवून द्यावा, प्रत्येकाचे अर्ज पाठवून द्यावेत, त्या अर्जाची आम्ही छाननी करू आणि छाननी करून जर ते लोक बांगलादेशी असतील तर आम्ही त्यांना स्वीकारू.
तर या लोकांनी मागच्या 5 वर्षात 2860 ॲप्लिकेशन्स यांना भारतानं पाठवलेले होते. यातल्या एकाही ॲप्लिकेशनवरती ॲक्शन घेतलेलं नाहीत. कारण त्यांच्या देशातून जी घाण गेलेली आहे, जी भारतात घाण आलेली आहे, ही घाण त्यांच्या देशात परत घेण्यासाठीचे ॲप्लिकेशन्स ते प्रोसेस कशाला करतील? आणि त्यांना ते करायचेच नाहीत. मग त्यामुळं ते असं करतायत, की काहीही करून हे लोक जे भारतात गेलेले आहेत ते भारतातच राहू देत, अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे त्यांच्याच देशातल्या लोकांची त्यांना आता घाण वाटते, किळस वाटते, ती त्यांना घ्यायला तयार नाहीत. मग भारतानं का घ्यायचं? भारतानं अर्थातच या लोकांना होल्डिंग सेंटर्समध्ये ठेवून तिथंच मारलेलं जास्त चांगलं, अशी परिस्थिती आहे. कारण जर त्यांचा देश त्यांना घेत नसेल, तर भारतानं देखील याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यायलाच हवी. अन्यथा हे लोक भारतात राहून, भारताचं खाऊन भारताच्या विरोधात उलटतील, याबद्दल वाद असायचं कारण नाही. हा बांगलादेशींचा मागचा अनेक वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेशची जी बॉर्डर आहे, आणि ज्या बॉर्डर आम्ही तुम्हाला सांगितलं की जिथं कोणत्याही प्रकारचं कुंपण नाही, आता कुंपण घालण्याचं काम चालू झालंय, पण या कुंपण नसलेल्या बॉर्डरचा उपयोग सध्या भारत करून घेतोय आणि भारतातून या बांगलादेशींना ढकलतोय म्हटल्यानंतर बांगलादेशी जवान आता तिथं तैनात झालेत आणि ते जवान काय करतायत, भारतातून ढकललेल्या बांगलादेशींना परत भारतात ढकलायचं काम करतायत. त्यामुळं अनेक ठिकाणी भारत आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर अनेक ठिकाणी अशा प्रकारचा एक स्टँड ऑफ, एक प्रकारचं भांडण आणि तंटा आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी लोकांना ढकललं जातंय आणि मध्ये जवळजवळ 100, 500, 200 काही ठिकाणी कमी जास्त नंबर्स असतील, अशा प्रकारे बांगलादेशी उभे आहेत, ज्यांना बांगलादेशमध्ये जायचं आहे पण बांगलादेश घ्यायला तयार नाही, भारत देखील परत घ्यायला तयार नाही. त्यातलं एक फेमस गोष्ट झाली ती म्हणजे कूचबिहार जिल्ह्यामध्ये, कूचबिहार आणि बांगलादेश यांच्यामध्ये जी बॉर्डर आहे, इथं पाणीशाला मेखलीगंजमध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी बॉर्डर्सवरती अगदी जवळ अशा 4 वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ 40 लोक अडकलेले होते. या 40 लोकांची परिस्थिती अशी झाली की त्यांना बांगलादेशमध्ये जायचं आहे, ते घेईनात आणि भारत देखील परत घेईनात. ते लोक नो मॅन्स लँडमध्ये अक्षरशः पडून होते. जवळजवळ 1 दिवसापेक्षा जास्त, ते 24 तासापेक्षा जास्त तिथं पडून होते. शेवटी बांगलादेशला हे मान्य करावं लागलं की होय, आपलेच लोक आहेत, घेऊया यांना, ॲक्सेप्ट करूया, आणि बांगलादेशनं मग त्यांना 7 जूनला ॲक्सेप्ट केलं. 6 जूनपासून हे सगळे लोक तिथे उभे होते. त्यामुळे 7 जूनला ते अखेर आपल्या देशात, माय देशात परत गेले, जिथं त्यांना जायची कधीच इच्छा नव्हती, पण त्यांना जावं लागलं. त्यामुळे भारत आणि बांगलादेशच्या बॉर्डरवरती मग मालदा, मुर्शिदाबाद असो किंवा 24 परगणा किंवा कूचबिहार वगैरे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की जी बॉर्डर फेन्सिंगची कामं राहिलेली होती, ती कामं पूर्ण करण्यात येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याच बॉर्डरचा, अनफेन्स्ड बॉर्डरचा वापर करून बांगलादेशींना ढकललं जाते आणि यांना परत येऊ नये म्हणून बांगलादेशनं 60,000 बॉर्डर गार्ड्सची तैनाती केलेली आहे, जेणेकरून हे बांगलादेशी भारतातच राहावेत. पण बांगलादेशी लोकांच्याबद्दल भारतानं काय पॉलिसी ठेवली पाहिजे? भारतानं खरोखर यांचं रिपॅट्रिएशन करण्यासाठी कागदोपत्री प्रोसिजर करायला पाहिजे आणि त्यांना नियमानं पाठवलं पाहिजे की डायरेक्ट त्यांना ढकलून दिलं पाहिजे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सध्या हेमंत बिश्वा शर्मा तर सरळ म्हणतात की आम्ही होल्डिंग सेंटर्समध्ये यांना का ठेवून घेऊ, किंवा भारतात आम्ही का ठेवून घेऊ, तुम्ही ॲप्लिकेशन्स प्रोसेस करेपर्यंत का ठेवून घेऊ, आम्ही यांचं पालन पोषण का करायचं, काय गरज आहे आम्हाला? त्यामुळं आम्ही यांना पुश इन करणार, ढकलून देणार, तुमच्या बॉर्डर्समध्ये आले की तुमची जबाबदारी. त्यामुळे या सगळ्याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.